नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या तुमच्या भावाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गावी आलेलो आहे रत्नागिरीमध्ये आणि आज आहे 2 एप्रिल. तर आज पालखीसाठी आलेलो आहे. रत्नागिरीमध्ये पालखी आणि गणपती खूप जोरात साजरे केले जातात. तर आज आपण आलेलो आहे पालखीसाठी. तर आता चालत चाललेलो आहे. गाडी घेऊन जाण्यात काय उपयोग नाही म्हणून चालत वगैरे चाललेलो आहे. आता सगळ्यांच्या घरोघरी पालखी येणार आहे. तर सर्वांनी आज पिवळे कुर्ते आणि व्हाईट पॅन्ट घातलेली आहे. ह्या साईडला पण डिलिव्हरीचे वगैरे काम वगैरे चालतं आहे. खेडेगाव आहे बघू शकता. साईडला काजू वगैरेचे झाडे आहेत, आंब्याचे झाडे आहेत, फणसाचे झाडे आहेत. हे बघा, आंब्याचं झाड आहे, काजूचं झाड आहे. असं मजा भरपूर आहे गावाला. काय रे बाळा, नको चालले हाय करा. तर गावाकडे मजा भरपूर आहे. पायी चाललेलो आहे. 3 किलोमीटर क्रॉस केलेलं आहे बघा. या साईडला अशी चप्पल वगैरे चालत नाही. लोपर वगैरे घालत असाल तर सावधान. पॅरागॉनची घालायची चप्पल. पालखीचा आवाज आलाच असाल तुम्हाला. चालतं वगैरे चाललेलं आहे. पुढे काका वगैरे आहेत माझे आणि इंट्रो देण्यासाठी आपण इंट्रो देतो आहे आपण, कारण ते जरा शाय पर्सन आहेत, कॅमेराजवळ येत नाहीत लवकर. तर बघू शकता झाडं वगैरे, रोड वगैरेचं काम चालू आहे. तर कंटिन्यू बनून राहा. आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर मजा येणार आहे तुम्हाला. घरी पालखी येतात ते सर्व काही कळणार आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, येत आपले योगेश काका, दाजी काका. कसे दाजी काका तुम्ही? आज काय मग? आज काय आपल्याला पालखी आहे. हा, पालखी आहे. तर काका आलेत मुंबईवरून ना? कधी आलात? रविवारी. योगेश काका लाजू नका. काय म्हणाल आमच्या मित्रांना? मित्र बरोबर बघतोय. काय लाईक करा, फॉलो करा. आज काय आपल्याकडे? हा, ते लाईक करा, फॉलो करा. आणि काय आज आपल्याकडे? आज आपल्याकडे पालखी आहे. आता किती कुठं आलेली पालखी? आता आपल्या गावामध्ये, वाडीमध्ये. हा तेलीवाडी. आणि आपल्याकडे यायला किती वाजतील? आपल्याकडे साधारण नाही म्हटलं तरी 2 वाजतील. 2 वाजतील. तर जेवण आहे. हा, तर आमचं जेवण आहे. सगळ्यांकडे असं काहीतरी प्रसाद वगैरे असतात. दाजी काका काय सांगाल आमच्या व्ह्युअर्सला? काय म्हणाल आमच्या व्ह्युअर्ससाठी? काय सांगाल? काय बोला जरा. काय तर लाजता का एवढे? काय लाजतात? या कचोरी खायला. कलर नाही केला पण त्याला तुला ठेवला त्याला कलर करायचा. पाठीवर गोल फिरता तिकडे पाठ. जाऊन दे. त्याचा ना बॅलन्स शीट गेला होता. मित्रांनो, आता आपली प्रसादी वगैरे झालेली आहे. कलिंगड, कचोरी, अजून काय करला आपण? थंडा प्यायलो. थंडा प्यायलो. आणि पालखी पाहू शकता पुढे पार. झूम करायचा. हा, सगळेजण आम्ही पायी चाललेलो आहे. आता सगळ्यांच्या घरी पालखी जाणार आणि सगळ्यांच्या घरी प्रसादी वगैरे असते ना? होय. कुठं जेवण असतं. आता आमच्याकडे जेवण आपल्याकडे आणि संध्याकाळी पालखी नाचवत तिथे जेवण. हा, आता आपण थोड्या वेळाने खांदा वगैरे मारणार आहे पालखीला, आहे नाही? हा, मजा वगैरे नाही. चप्पल बघा, चप्पल फार लाल वगैरे झालेले आहेत. येताना काळी पॉलिश करून आलतो. लाल झालेला आहे आता. बोला की काय तर. काय बोलणार म्हणजे? अवधूत भारी बोलतो. अवधूत बोलायच्या पालखी का करतात सांगा? का करतात पालखी? हा, सांगा, लोकांना कळायला नको काय. बारका काय सांगत कॅमेऱ्याच्या मागं बरं. तुला बोलायचं आहे ना, समोर संतोष बघ. तुला किती लाख व्ह्यूज यायला पाहिजे या व्हिडिओला? 1.5-2 लाख बस. मागून गाडी पण आलेली आहे मित्रांनो. आवरामध्ये कोण आहे? आते कुठं आहे? आते कोणाला माझ्या धावराच केलंच की मॅडम. आते कुठं आहे? आते गाडी सोडणार झाले. मग या पुढचा घालून पटकेल घेऊन यायला चालत येऊ.
चालत येऊ बोल की अरे बोल हा दाखव ना हे ताक आलंय ताक पिऊन घ्या एक राहिला एक मायड राहिलं मग तुझं राहिलं मायड हा, अजून घेऊन ये तू नाही घेता घे 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 अथर्व भाई ताक वगैरे सगळ्यांना देते पुण्याचं काम करते पुण्यात काम करतो की पुण्याचं काम पुण्याचं काम करते पुण्याचं घ्या अजून हाय तर मित्रांनो ह्या घरात पालखी आलेली आहे आणि तुम्हाला एक मस्त मजेशीर गोष्ट दाखवतो बघा. उंदराच्या पिंजऱ्यामध्ये कोंबड्या पिंजऱ्यामध्ये केळीची बाग आहे इथं बघा तुम्ही अननसच आहे ना सुरेश हां अननस आहे तिकडं बघा अजून अननस दाखवतो अननस इकडं पण आहे असं घराच्या बाजूला शेती आहे फळांची ते नारळाचं झाड नारळ बागू शकता सुपारी वगैरेची पण झाडं आहेत ना ही कशाची वेल ही कशाची आहे तिकडे बघा मिरचीची झाडे वांग्याची वांग बघा तिथं समोर वांग आहे का नाही श्रेयस काय सांगतो आमच्या मित्रांना काय म्हणशील तू काय म्हणणार मित्रमंडळीला किती वेळा आहेस हां आणि शाळेत गेला नाहीस ना किती कधी गेलतास आणि आला किती वाजता हां सांग शाळेत गेलो तुम्ही शाळेत गेलो म्हणून सांग तर मित्रांनो मी शाळेत गेलेलो बोल तानाजी सर फणस पाक कवळे आहेत फणस आणि बारीक आहेत अजून एवढे मोठे होणार आहेत काय करू आणू का फणस आणू काजूची बाग काजू आहे का नाही यावेळेस हो काजू आहे बॉन्ड बसलं फिटिंग बरोबर असं बसू नका खाली किती 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 कुडते आज कुडते येल्लो कुडते काय पप्पा कसं वाटतंय मस्त वाटतंय ड्रेसचे पैसे तू द्या ओबीसी मध्ये बसलेत सगळी अक्का ड्रेसचे पैसे द्या कारण त्याला स्वतः लागला काय बोलत होते तुम्ही अशा रीतीने आम्ही पालखीकडे फिरत आहोत प्रत्येक घरात प्रसाद मिळतो बर तो खाऊन आता आमची पोटं भरलेली आहे हा तर कोकणात आलं तर आपण फणस पण खाऊ शकता आंबे खाऊ शकता एक रताळी नाही तयार नाहीत ना रताळे नाहीत आता तयार नाही इकडे असे चोरून पेरू खातात त्यांना कीड लागलेली आहे ए किडले ते वाले पालतात रे पेरू पेरू लागेल तुला ती पेरू आंबा बघा अरे चप्पल कधी माझी आणतो याला तू म्हणे म्हणजे पोरं ती आली का टायमर कधी गेली सांगितलेली कान फोडिंग यांच्या मनाचा पण टायमिंगला आहे गेला फिरी गेला आला चप्पल पोरगी सांगायला गेला चप्पल चला पलीकडे पालखी सोबत आता किती घर झाले किती राहिलेत आता घरी अजून एक 10-15 घर आहेत 10-15 आणि नाश्त्याला आपलं प्रसादी वगैरे खाल्ली का नाही खाल्ली ना हा खाल्ली ना जाम पोट जाम आता काही गरज नाही नुसतं वॉकिंग मित्रांनो मजा असते ही गावाकडची नाही का पालखी आणि गणपती हो हे म्हणजे मेन फेस्टिवल आहेत आपले पुढे बघा पालखी पुढे अशी रांग लागलेली आहे मागं पहा वाजलेत किती आता वाजले आता 2 वाजले पण जल्लोष हा झालाच पाहिजे हो तर हा जल्लोष झालाच पाहिजे चालते गेली पण चालेल रुतबा राहिला पाहिजे चला
काय झालं चप्पल मित्र चव्हाण काय आमचे मित्र काय तर सांगा जरा काय तर मित्रांना आमच्या हा काय सांगायचं म्हणजे हा तर पालखी निमित्ताने आज चालायला लागलेत साहेब आमचे हा गावकऱ्यांची मुलाखत घेऊया की नंतर तुला खरी सगळी सत्य परिस्थिती पोदरीचा सांगितलं घेतली त्याच्याकडनं जरा घेतलं की सांगितलं बघ सांगितली जरा खा कमी हे काय आहे 120च आहे काय 120 फक्त 112च्या खाली उतरत कसा उतरल चालाय पाहिजे माणसानी तर मित्रांनो हे बा कोकम सरबत काकापर्यंत आपल्यासोबत काका काय सांगाल मित्रांना मित्रांना मी असं सांगतो की आज हे शिमगा उत्सव चालू आहे आणि या ठिकाणी आज पालखी घरोघरी दर्शनासाठी आलेली आहे आणि ते आम्ही आता त्या पालखीच्या प्रसादी म्हणून लाडू चिवडा आणि प्रसादी कोकम सरबत म्हणून कोकम सरबत म्हणून आम्ही ते घेत आहोत. उन्हाळ्यात चांगलं वगैरे असतं चांगलं शरीर चांगलं असतं उन्हाळ्यात आणि तुम्ही पण कोकणात या शिमग्याला होय असं आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. या आणि आता पालखीची पूजा चालू आहे आतमध्ये आणि पालखी पूजा झाल्यानंतर मग हे सर्वांना लाडू चिवडा प्रसादी कोकम सरबत वगैरे सर्व दिलं जातं आणि तुम्ही सुद्धा कोकणात शिमग्याच्या टायमाला या. कोकणचे खेळे असतात आता ते व्हिडिओ मार्फत दिसणारच आहे लोकांना आणि कोकणचे कार्यक्रम अनेक असतात आणि गणपतीला पण या. गणपती या टायमाला पण असा उत्सव असतो. 2 उत्सव याले फेमस आहे कोकणातले म्हणजे शिमगा आणि गणपती उत्सव हे दोन्ही फेमस आहेत. लोक दुरून येतात बघायला येतात आणि मोठा आनंद उत्सव असतो. पालखी नाचवणं खेळे संकासूर असे सर्व हे कार्यक्रम असतात. नमन असतो नमन वगैरे भरपूर ते संकासूर वगैरे असतो. ओके तर मित्रांनो आता कोकण सरबत आपण मस्तपैकी मजा घेत आहोत. ऊन वाजले दुपारचे 2 दुपारचे 2 वाजले. ऊन पाहू शकता बाहेर झाडं वगैरे काजू वगैरे तुम्ही पाहायला जाताल आणि उन्हातून हे कोकण सरबत चांगलं असतं शरीराला आणि ह्या टायमाला भेटतं ते इतर शिमग्या टायमालाच भेटतं इतर वेळेला भेटत नाही. भेटत नाही ते पाहू शकता. पब्लिक पण भरपूर आहे साईडला पण काका कसं आहे सरबत कसं आहे कोकण सरबत. मग आता चला पालखी आता येते बाहेर. काका मस्त माहिती दिली तुम्ही हां बापरे ऊन बघा मित्रांनो वाट बघा जंगलातून काय रुद्र कुठं चालला. झाडं मित्रांनो असे नाही की कुठल्या जंगलात म्हणजे सगळे फळांची झाडं भेटणार तुम्हाला. काजू फणस असे झाडे म्हणजे तुम्ही जाता फळं वगैरे पण खाऊ शकता. असं नाही की कसले म्हणजे जंगलातली झाडं आता हे बघाल तरी करवंदाचं वगैरे झाडे असे फळांची झाडं तर भरपूर भेटणार तुम्हाला. आणि हे पहा वाट किती लोक आहेत बघा पुढे पालखी. बोल रेकॉर्डिंग चालू बाकी काहीच करायचं नाही असं फक्त धरायचं. ठीक आहे ओके हे आमचे मंडळाचे अधिकारी अध्यक्ष हां संचालक सगळे सर्वत्र आहे सगळे एकच पांबर फेमस करायचंय. कोण आहे दक्षू. अरे माझी चप्पल खाली राहिली. दादू तर मी तो काढतो. दादू हे आमचे दाजी आहे जेवढे पालखी घेऊन चाललेले आहेत अशा तऱ्हेने पुढे जाऊ तुम्ही पुढे जातो. असं धावत अरे तुझ्या व्हिडिओच्या नादात माझी चप्पल तेवढी खाली. दादू रे अरे सर चौकात चला.
दादू आलो नको दादूला मदत करा रे थोडी हे जरा दादूला मदत करा रे आई आई कोट लागलं रे बाबा आता बरोबर आहे हा कुठलं तू तिकडे जायचं इकडे बघ इकडे बघ आपले आलेले आहेत अरे हे कसं बंद पडलं